श्रीमती अनुजा अरुण पाटील आणि जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीच्या शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न झालाय। सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयात हा शपथविधी आणि पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला। नूतन अध्यक्षा श्रीमती अनुजा अरुण पाटील यांची जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 2 क यांची निवड करण्यात आली। श्रीमती अनुजा पाटील आणि नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांनी शपथविधी घेऊन पदग्रहण केले। केंद्रीय कमिटीचे सतीश बापट यांनी नूतन अध्यक्षा अनुजा पाटील आणि कार्यकारिणीच्या सदस्यांना शपथ दिले। पदग्रहण केल्यानंतर राज्य कर आयुक्त संजय पवार मुंबई यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षा अनुजा पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय। निवडीनंतर अनुजा पाटील यांचा अनेक हितचिंतक आणि जायंट्सच्या सखींनीही पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेत। यावेळी श्रीमती पाटील यांना शुभेच्छा देणारा संदेश जायंट्स विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी पाठवला होता, त्याचे वाचन करण्यात आले। आपल्या अध्यक्षपदाच्या आणि कार्यकारिणी सदस्यांकडून जायंटचे सेवाभावी वृत्तीचे कार्य आपण पुढे न्याल अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली। याच कार्यक्रमात जायंट्सच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या सतीश बापट यांना जीवन गौरव पुरस्कार आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब चितळे आणि नाना चुडासामा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। डॉक्टर सतीश बापट, अनिल माळी, ॲडव्होकेट विलासराव पवार यांनी मनोगत व्यक्त करत नूतन अध्यक्ष अनुजा पाटील यांना शुभेच्छा दिलेत। साधना मालगावे, राजकुमार पोळ, मायादेवी कामेरीकर उपस्थित होते। मावळते अध्यक्ष प्रशांत माळी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। यावेळी सुहास खोत, शीला चौगुले, जया जोशी, स्नेहल कुलकर्णी, मंदाकिनी साखरे, सुनीता शेरेकर, राजकुमार ओसवाल, राकेश कोठारी, गुंडूराव वसवाडे, हसन समलेवाले, डॉक्टर अनिल माळी, रामनारायण उंटवाल, जगदीश पंजाबी, बबिता जाधव, योजनाताई देवळे उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना अनुजा पाटील यांनी सांगितले की जायंटसारख्या प्लॅटफॉर्म मिळाल्याने मला सामाजिक कार्य करता आले, त्याचे आत्मिक समाधान आहेच, त्याचबरोबर हक्काच्या सखी जोडल्या गेल्या असं आपल्या मनोगतात सांगितले। तर सहाय्यक आयुक्त संजय पवार यांनी सोशल मीडियाच्या जमान्यात बऱ्याच पोस्ट आपल्याला आठवत नाहीत, परंतु समाजात चांगले कार्य आपल्या कायम स्मरणात राहतात, त्यातून प्रेरणा घेऊन नव्या जोमाने काम करत राहतो। जायंट्स फेडरेशनचे काम देखील वाखाणण्याजोगणे आहे असे यावेळी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाला जायंटचे सदस्य हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण देणं लागतो, समाज ऋण फेडण्याचं एक उत्तम साधन आपण करतच असतो। आपल्या कामवालीला मदत करत असतो, आणखी कोणाला मदत करत असतो, नडलाड्यांना मदत करतो, ही भावना आहेच। परंतु त्या भावनेला एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि आपलं करण्याचं कौतुक होणं, यासाठी हा जायंट्सचा प्लॅटफॉर्म मला मिळाला। आणि खरोखर आज माझ्या कामातून, या वरिष्ठांनी दाखवलेल्या माझ्यावरच्या विश्वासातून आणि तुम्ही माझ्या सगळ्या जायंट्स बंधू भगिनीने केलेल्या कामाचं श्रेय मला मिळाल्यामुळं आज मी या ठिकाणी आलेली आहे। माझं मनोगत खूप लांबेल, तर आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेला आहात, याबद्दल मी खरोखर तुम्हाला आभार मानणं म्हणजे कोतं ठरेल, नाही का? तर मी तुमच्या ऋणात राहते आणि आमचं हे जे जायंट्सच्या चळवळीचं काम सुरू आहे, हा जो वसा आम्ही घेतलेला आहे किंवा शपथ घेतली, ती नुसती शपथ नाही घेतलेली, तर ती शपथ आमचं जीवनमूल्य आहे। तर आमच्या जीवनमूल्यामध्ये आपण सुद्धा आपली जीवनमूल्य आमच्याबरोबर जगायला या, असं आव्हान मी आपल्याला करते। आणि मी माझे 2 शब्द दिला किंवा जे काही काम आहे, कारण आम्हाला त्याच्याविषयी शासनानं आम्हाला नेमलेलं आहे किंवा मोबदला आम्हाला शासन देतं आहे, तर त्याप्रती आमची जर अशी इच्छा असेल की काहीतरी चांगलं व्हावं, तर निश्चितपणे तुमच्याकडून आम्हाला तो आदर मिळतो। तो आदर मनापासून असतो। मी बरेचदा हे बघितलं की केवळ अधिकाराच्या पदावर असलेल्या माणसाला खोटा आदर दाखवणं आणि आतून आदर दाखवणं, यामधला फरक मला नेहमी जाणवलेला आहे तो। तर असं आहे की ही काम करणारी जी मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, माझ्या दृष्टीने नेहमी ही आदराची स्थानं आहेत। तुम्ही काम करत असाल तर केवळ एकट्यासाठी करत नाही आहात। तुमचं कसं आहे की तुम्ही केलेलं काम हे आणखी पुढचे 10 लोक पाहतात, त्याचा जो एकत्रित परिणाम असतो तो खूप मोठा असतो। तो म्हणजे नुसतं कोणाला काही उपदेश केला म्हणून लोक सुधारतील असं नाही। आपल्या व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर इतक्या पोस्ट येत असतात की तिथे लोक वाचतात। मी नेहमी म्हणतो की त्यातल्या 4-5 पोस्ट कोणीतरी सांगाव्यात, अजिबात आपल्या लक्षात राहत नाही, कारण आपल्याला लक्षात वाचायचं, विसरून जायचं हे एक स्थायी भाव आहे। पण समाजामध्ये जे कार्य केलेले असतात मोठे, तर ती कार्य आपल्या मनात कायमस्वरूपी राहतात आणि त्यातून आपण जी प्रेरणा घेतो त्यामुळं आपण पुढेही एक नव्या दमानं आपण काम करत राहतो, कार्यरत राहतो। तर जायंटचं काम आता पवार सरांनी सांगितलं की
GIANT याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे ते अक्रॉनिम्स आहेत. जी म्हणजे काय वगैरे सगळं. हे कसं आहे की यंग जायंट्स ही संकल्पना पण आहे. मी नेहमी विद्यार्थी किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, त्यांच्या संपर्कात येण्यासाठी मला नेहमी आनंद वाटतो. कारण त्यांच्याकडे जो उत्साह, जी ऊर्जा असते